हॅलो मित्रांनो, मी मंगेश देवकर. 5 वाजले तर थोडी झाडं आली तर रोपं ती लावायच्यात. मस्त वाटते वातावरणात, बऱ्यापैकी ऊन पण गेलंय. रोपं कुठे पाहूयात आपण. बाय द वे, हे नारळ झाडे, छोटे छोटे नारळ आले त्याला. रोप 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 कुठे येतं रोप? एक रोप आहे, हे आहे अंजीरचं रोप. छोटं अंजीर पण लागलं त्याला, ते काढून टाकणार आपण. त्यानंतर हे आहे तुझा प्लांट. तुझा प्लांट खूप महत्वाचं आहे. व्हायरल इन्फेक्शन वगैरे ते कमी करतं. हे बाकीचे बॉटम पाम वगैरे, हे दुसरे गुलाबाचं झाड. त्या झाडाने धोका दिला किंवा इन शॉर्ट त्या झाडाला फुल नसेल तर ह्याला असतं. इथे पण लावलेत आपण बाय द वे झाड. बॉटम पाम म्हणजे हा नारळासारखा दिसतो, पण त्याला नारळ येत नाहीत. आता झाड आपल्याला काय करायचंय, तिथलं एक झाड जळालेलं आहे. कुठलं? त्या 2 नारळाच्या मधलं. हे घरापासून खाली आलो होतो आपण, आणि इथं आपलं मांजर पण आले झाड लावू लागायला. ओके, हे चिक्कू, ही आधी आपण सागाची झाड लावून घेतली लाईन मध्ये. 3 वर्ष झाले कंप्लीट ह्याला, मोठे झाले तर. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर एक नारळ, परत एक लिंबू झाड, परत एक नारळ, एक मोसंबी, नारळ, परत इथं संत्री, नारळ, आणि इथं संत्रीचं झाड होतं पण ते जळून गेले. त्याच्यानंतर हे नारळ, आणि इकडे चिक्कू. चिक्कूला झाड आलं, बारीक छोटे छोटे चिक्कू पण आले. चला तर इथं चालू करूयात लावायला पण. इथलं झाड गेलंय म्हणून आईने दोडका लावलाय. त्याला दोडका पण आलाय, खाऊ लागून त्याला उद्या भाजी करून. चला आता खड्ड्यात आपण झाड लावून टाकू. जवळ हे झाड आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या रोपामध्ये ह्या मुळ्या राहतात. ह्या पांढऱ्या असायला हवेत. ही पांढरी मुळे, जर पांढरे असेल तर मुळे ऍक्टिव्ह आहेत म्हणायचं, काही चिंता नाही. काळ्या पडू नाही फक्त ते, नाहीतर मग झाड चिटकायला त्रास जाईल किंवा जळून जातं. कधी पण रोप घेताना त्या मुळ्या पाहूनच घ्यायचं नर्सरीमधून. ओके, तर इथं ड्रिपचं आपलं बोळ आहे, जुन्या झाडाचं, जुन्या रोपाचं. तिथंच लावलंय आपण आता हे रोप. ओकेच.
छोटी झाडं लावली त्याला जर फळ असेल तर ते कधी पण काढून टाकायचं. आता त्याचे अंजीरच्या नादात आपले 2 पानं पण निघले आता. आणि आणखीन एक चांगली गोष्ट सांगायची म्हटलं तर ह्याला फांदी फुटायला लागली. इथं एक फांदी फुटली आहे, खाली एक फांदी फुटली आहे, त्याच्या खाली एक, आणि ह्या पानाच्या मध्ये पण. ओके. इथला सर्फेस थोडा हार्ड होता, श्वास फुलतोय. हे आहे बॉटम पंप. आपण इथून तिथून बऱ्यापैकी झाड लावले पण थोडा थोडा गॅप आहे. आपल्याला आपल्या फार्म हाऊसच्या साईडला पूर्ण कोकणा टाईप फिलिंग पाहिजे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त झाड लावतोय. आता ही बांधलेली तर दोरीने ते काढतोय. त्यांना पण माणसांसारखी फिलिंग होत असं. तुरुंगातून माणूस असं बाहेर आलं भारी वाटतं ना, फ्रीडम टाईप मध्ये. एक नेक्स्ट हे आहे काय आणि निघा मजबूत आहे रस्ते. इमर्जन्सी मध्ये आपल्याकडे जर कैची वगैरे नसेल तर सर्वात चांगला ऑप्शन मुरमाचा दगड पाहायचा आहे, थोडासा मोठा, त्याला तोडायचा. तोडला की कैची तयार. त्याला धार असते चाकूसारखी, बरोबर कट होते. ओके. छोटे छोटे जुगाड असे बऱ्यापैकी माहिती होतील तुम्हाला आमच्याकडून. हे लास्टचा एक राहिलेला कुदळ घेऊन झाला. पेरू दाखवतो मला मी. ते आपण गेल्या वर्षी लावलेलं झाड आहे पेरूचं. बऱ्यापैकी पेरू लागले त्याला. पेरू त्याला अमृत पण म्हटलं जातंय हिंदीमध्ये. हे बघा, आणि ह्याला आपण फोम लावलाय. फोमने काय होतंय, डंक मारणारी माशी जी आहे ती सोंड आत पेरूला पोहोचत नाही आणि पेरू जे खराब होणार आहेत ते होत नाहीत. चला बॅक टू आवर वर्क. झाड लावण्यासाठी खड्डा खांदणे. ओके, पाणी गेलं ओके होतं याला. आता आयुष्य ह्याला पाणी घालेल, कारण पाणी घालायचं काम तिने स्वतः घेतलेले. अशा पद्धतीने आजची झाडं लावून झालीत आपली. खाली 2 लावली, आणि इथं 1 2 3 4. ओके. आजच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.
तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.